चिमणीचा आहे का सुगरणीचा आहे? सुगरण. सुगरणीचा खोपा आहे तो. तर बघा असे आहे खोपे. सांगा कमेंटमध्ये. तेवढीच धार आहे. 4 दिवसानंतर आज पाणी आलेलं आहे. वातावरण सूट झालं नाही. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज इकडं आलेलं गावकडं पाहिलं असेल तपनला. आणि जवळपास आता 5-6 दिवस झाले आईची आहे इकडंच आहे आलेली, त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओमध्ये कमी दिसले असत. आणि चौकट जे आहे अस्ताव्यस्त झाल्यावर झालं होतं. आई इकडं तपनला, राधिका तिकडं आणि मी वाशिमला, त्याच्यामुळे सर्व गोंधळ झाला होता. आणि व्हिडिओ पण येऊ शकले नाही 2 दिवस. तेच कारण होतं किंवा व्हिडिओ नेमके काय घ्यायचं आणि कुठलं घ्यायचं की ते पण कमेंटमध्ये सांगा इकडेच. किंवा राधिकाच्या मायाकडचे व्हिडिओ चांगले वाटतील का, आईच्या ज्या इकडच्या गावाकडचे तपनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील. आणि त्याचं वाशिमला जे आहे मीच राहणार आहे, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ कसं येणार आहे. पण इकडचं जे आहे सर्वजण असल्यामुळं व्हिडिओ येऊ शकतात. आणि तर इकडं आई जी आहे बाहेर गेलेली, आमची मोटर बंद पडलेली होती, मोटरचं काम चालू होतं सर्व. ओके, इकडे आणलं होतं, बोर वगैरे बंद पडली होती आणि तेच काम चालू आहे इकडं. चलाच सर्व इकडं जे आहे बोरचं काम चालूच आहे. शेवटी बोर टाकलेली आहे. आणखी चालू करून पाहिली का? तर झालेलं चालू. आणि 4 दिवसानंतर पाणी येणार आहे घरी, ते असं आहे. आणि इकडं तर पसार तुमचं विचारच नका, सर्व गोंधळच आहे घरामध्ये. कारण आई थोडंसं बाहेर जायला आहे. हे बघा लाईन पण नाही इकडची, त्या रूममधले. आता थोडंसं झालं असलं विषय काहीतरी लाईनचा. या घरात नाही आहे, तिकडच्या घरात नाही आहे. प्रत्येक बटन इकडून जायला आहे, त्याच्यामुळं कनेक्शन वगैरे सर्व सध्या क्लिक चालू आलं पाणी नाही फेकायचं. आणखी फक्त बाहेर चेक केली होती, चालू झालेली आहे. पाणी राहिलं फेकायचं. पाणी जेव्हा येईल तेव्हा समजून जाईल आपल्याला फिटिंगमध्ये आलेलं पाणी. नाही तेवढीच धार आहे. 4 दिवसानंतर आज पाणी आलेलं आहे. टाक्या वगैरे भरायच्या इकडे. नंतर झाडाला पाणी आहेच म्हणत तसं. हे झाड घेऊन जाऊ आपण वावरात, नारळाचं झाड ते राहिलं आहे. मोठं झाड झालं, लहान झाड आता जवळपास त्याला 1 वर्ष झालेलं आहे जास्त. तर मित्रांनो आता इकडं आलेलं आहे वावरामध्ये. आणि इकडं बोरं खायची आहे आणि देऊ पण आहे सोबत. बोरं खात आहे का तू? कुठे आहे दाखवतो हातात. बोरं आहे तर बोरं, आणि भरपूर बोरं आहेत. इकडं बोरं खाणं चालू आणि खोकलाही चालू. खोकला येईल ना तुला? पण ठीक आहे, आता वावरात नाही आलं, बोरं जर नाही खाल्ले तर मग काय मजा. बोरीच्या झाडाखाली आल्यावर साहजिकच आहे. आणखी आता डायरेक्ट बराचसा उशीर झालेला आहे. डायरेक्ट घरी जे आहे बोर जे आहे मोटर. चिमणीचा खोपा आहे का? चिमणीचा आहे का सुगरणीचा आहे? सुगरणीचा खोपा आहे तो. तर बघा असे आहे खोपे. सांगा कमेंटमध्ये. मस्त आहे. किती एका दसीपासून खोपा तयार केलेला आहे. एवढे बोरं खाली आहे, तू कशाला उडी मारतं बरं? हा बाय, वरचेच पाहिजे आहे की काय? पकड लवकर, काटे आहेत बरं बोरीला. पकड, घे ताजी बोरं घे. घे आणखी, मग सोडतो मी, सोडून देणार. तर या मित्रांनो तुम्ही पण असे बोरं खायला ताजे. आता कसं शेवटच्या टप्प्यात आहेत तसे बोरं संपत आलेले आहे बोरीचे. फक्त जे आहे खाली पूर्ण बोरं. कोणा इकडे झोपेल? कोणीच नाही, नुसतं सात्र आहे सध्या एका साईडला. नाही बाप्पा, घरी जायचं आहे, उशीर होत आहे. आणि पूर्ण गहू आहे असं इकडं, आणि तिकडे तूर आहे सर्व.
आणि जुनी आता बैलबंडी. सध्या बैल वगैरे नाही आहे घरी, कारण बैल वगैरे विकलेले आहे. तर दुसरे बैल घ्यायचे. रात्रीला जागरण करण्यासाठी इकडं कुठा पेटवायचं आणि आराम करायचं असं आहे रात्रीची रखवाली पण. चला असं आहे, बराचसा उशीर झाला. डायरेक्ट घरी जायचं आहे आम्हाला. डायरेक्ट घरचा शूट भेटणार आहे तुम्हाला पाहायला आता. तर इकडे देऊ आहे आणि मनू आहे. मनू नमस्कार कर. नमस्कार. हो, आणि खूप दिवसानंतर आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे देऊ आणि मनू. देऊ जाचा वेगळाच करता. आता व्हिडिओ चालू झाला की त्याला वेगळंच सुचते. आणि इकडे आई आहे. नमस्कार. आईचा पूर्ण गळा बसलेला आहे. तर जे आहे आवाज पूर्ण बसलेला आहे. वातावरण सूट झालं नाही. पाणी बदललं रोडचं. काय करता आता? काय हालत केली. 4 दिवस झाले, तब्येत खराब. तरी आत्ता येऊन गेलं बरं. मी मागच्या हप्त्यात बरं लागत नव्हतं नाही. काका आम्ही खेळतो बाई. तर असं आहे इकडं. आणि किचनमध्ये चहा वगैरे म्हणणं चालू आहे आईचं. अचानकच जे आहे जाऊ दे आता. काही दिवस ते काय 5-6 दिवस काढायचे आपल्याला, काय जास्त दिवस झालं आता. पण किती खरंच दवाखान्यात चालत. दवाखाना केला काल. तर असं आहे, काल दवाखान्यात गेली म्हणताय, पण मला नाही वाटत गेली का नाही. तर पूर्ण आवाज बसलेला आईचा पण. 2 वेळा तुम्ही म्हणसाल तेच ते काय, पण आता बोलता येत नाही आहे त्याच्यामुळेच सांगत आहे. ठीक आहे. गड्यावर घेतला आणि झाली आता. तूर वगैरे झालेले आमच्या सोबनं. राहायला सोडलं नंतर येणार आणि लगेच तिकडे जायचं आता वाशिमला. कधी चालायचं? 1-2 दिवसांची. बघा 1-2 दिवसासाठीच एवढी तब्येत खराब झाली. तर बरं झालं इकडे जास्त दिवस नाही राहिलं. आणि एक ते वातावरण सुटून राहिलं बघा. पसारा घरात नाही तसंच राही. आता आईला वाटलं 2 दिवस राहणं नाही, निवळा पसारा कधी यावर. गहू गायले. काका आम्ही खेळतो. चेहरा खरंच उतरला आईचा. ठीक आहे. बघा गहू वगैरे जे आहे पूर्ण काढलेले कोटीमधले. आणि घरातला पसारा वगैरे थोडंसं आता काय चाय ते आहे. राहिलाच नव्हतं ना इकडं, त्याच्यामुळे ठीकच आहे, साहजिकच आहे. अंधारचं घर आहे तसंच ते आहे. इकडं पसाराच आहे सर्व. ठीक आहे म्हणून होऊन जाईल. काय पाहताय तुम्ही दोघे जण? काय पाहताय? भूत नसते रे बाबा घरातनी. कोण सांगितलं तुला? नसते भूत. काका ते भूतचं दाखव आम्हाला. भूतचं दाखव. भूत तसं नसते. चहा पिऊ आपण. चहा पिता ना तुम्ही? काका हे यायच्यात नाही काय? काही नाही त्यात. चला असं आहे, तूर वगैरे झालेलं आहे जवळपास होऊन आता. आणि तिकडे पण जमलं जायचं आहे उद्याला पिंजरला. चालते. हा व्हिडिओ आता इथंच संपू. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. फोन वगैरे आला होता का? मोबाईल का ना. हो ना, मला ते म्हटलं होतं वहिनीच्या याच्यावर लावून पण. चला जाऊ. ठीक आहे, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.